एक आहे मधुमती आणि दुसरं खयाल वेगळा. पुस्तकं दोन्ही वेगळी आहेत आणि वेगळं वेगळं ऐकायलाही मिळालं. या छोट्याशा कार्यक्रमात या तिन्ही वक्त्यांनी इतके सुंदर मुद्दे विचार आणि आपल्या सगळ्यांना जी काही त्यांची कडून मिळायची ती माहिती मिळाली आणि चांगली सुरुवात झालेली आहे. मी सर्वप्रथम ह्या तिन्ही भावंडांचं मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि कौतुक केलं पाहिजे की ते व्यक्त झालेले जे काही आपल्याला वाटतं, जे जाणवतं, ते असं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माणसाने व्यक्त झालं पाहिजे. आपला नेहमीचा व्यवसाय आहे तो प्रत्येकाला करावाच लागतो. आता या तिघांचे मार्ग तसे व्यवसायाचे नोकरीचे वेगळे आहेत. कोणी डॉक्टर आहेत, कोणी बँकर आहेत, कोणी आणखी कोणती सेवा केली आहे. परंतु व्यक्त होण्यासाठी त्यांनी माध्यम निवडलं ते शब्दांचं आणि शब्दा इतकं प्रभावी दुसरं कुठलं माध्यमच असू शकत नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी ही जी सुरुवात केली आहे तर माझी एवढीच अपेक्षा आहे की आता थांबू नका. तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही व्यक्त होत जा आणि अशी चांगली चांगली पुस्तकं काढत जा. आम्ही सुद्धा पुन्हा नक्की येऊ आणि तुम्ही बोलवा. मला आजच्या या प्रसंगी माझे मित्र वसंत तावडे यांची आठवण होते, कारण त्यांचा हा पिंड होता. त्यांचं शब्दांवर प्रचंड प्रेम होतं आणि शब्दांसाठी काय वाटेल ते कष्ट करायची तयारी होती. कुठेही कोणाचं चांगलं व्याख्यान असेल, भाषण असेल, कविता गायन असेल, त्या ठिकाणी ते हटकून जायचे. नुसते स्वतः जायचे नाही तर आपल्या मित्रमंडळीनं ओढून न्यायचे. इतकं त्यांचं साहित्यावर, ह्या सगळ्या रचनांवर, शब्दांवर प्रचंड प्रेम आणि त्या पोटीच त्यांनी एकही क्षण कधी वाया नाही घालवला. ते कधी गप्प बसलेत असं कोणाला कधी दिसलंच नाही. काही ना काही करतायचे. अगदी काही नाही तर वर्तमानपत्रांमध्ये जे वाचलेलं आवडलं ती कात्रणं कापून ठेवायची ते आणि त्यांच्याबरोबर वर्गीकरण करून ठेवायचे. कविता वेगळ्या, राजकारणाच्या बातम्या वेगळ्या, खेळांच्या वेगळ्या, हे सारखं त्यांचं चाललेलं असायचं. इतकं की त्यांना एखादा जर वर्तमानपत्राचा कागद चुरगळलेला असला तर तो स्वच्छ सारखा करून त्याच्यात काय ते पण वाचणार. एकही वाचायची बोलायची संधी ते सोडायचे नाहीत. आणि आपल्या मुलांना आपली ही जी सगळी नातेसंबंधातली मुलं आहेत, भाचे आहेत, पुतणे आहेत, कोणी असेल, या सगळ्यांना त्यांनी ह्या सवयी लावल्या आणि त्यामुळे ते जे वळण लावलं ते वळण आज कुठपर्यंत आलंय हे आपण मूर्तिमंत पाहतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की तावडे साहेबांचा हा जो वारसा आहे हे तुम्ही सर्व पुढे नेत आहात. आपलं काम किती लहान आहे मोठं आहे हे तपासत बसू नका. आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला व्यक्त होता येतं, ही फार मोठी देणगी आहे. कारण कसं आहे की आपली जुनी माणसं सांगायची, माझी आई असं म्हणायचे की न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, पण जो बोलतो त्याची माती सुद्धा विकली जाते. बोललं पाहिजे, व्यक्त झालं नाही तर कळणार कसं तू. ह्या ज्या सगळ्या काही आजूबाजूला घटना घडत आहेत त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ होतो. मग ते वादविवाद असतील, भांडणं असतील, टोकाचे संघर्ष असतील, आरोप प्रत्यारोप, आणि मग तुम्ही जे जे नेमके मुद्दे जे उचललेले आहेत ते जातीभेद असो काही असो, हे सगळ्यांनी आपण अस्वस्थ होतोच. पण अस्वस्थ झाल्यानंतर व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही व्यक्त झालं, दुसरेही होतील, सगळे होतील आणि मग एक समाज मन तयार होईल. त्याच्यातून एक सामूहिक भावना पण तयार होईल आणि ज्या काही नको घडायला त्या गोष्टी घडत असतील त्यांच्या विरुद्ध हा आवाज उठत राहील. आवाज उठवण्याचा हे एक माध्यम आहे आणि तुम्ही हे चांगलं निवडलेलं आहे. आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, थोडं थोडं पाहिलेलं आहे. दोन्ही पुस्तकं मी नेऊन नक्की चांगल्यापैकी वाचणार आहे आणि तुम्ही सतत हे करत राहा. डिस्टर्ब होणं, अस्वस्थ होणं हे होणारच. ह्या ज्या काही आजूबाजूला घटना घडत आहेत
दुर्घटना होत आहेत ह्या काय आपण थांबवू शकत नाही, होतच असणार, हे आयुष्य असंच पुढे जाणार. पण आपण काय करू शकतो तर आपण त्याच्यावर आपलं मत तयार करू शकतो, आपलं मत दुसऱ्यांना सांगू शकतो. आणि त्याच्यातूनच हे हा सगळं, जर आपल्या जी अपेक्षा आहे की काही चांगलं घडावं, त्याच्यातूनच घडणार आहे. तसंच घडत आलेलं आहे आणि तसंच पुढे पण घडत राहील. एका हिंदी शायराने असं म्हटलंय की हे सगळे संघर्ष बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं की हे कसं काय पुढे कसं जायचं आता. तो काय म्हणतो, मैंने जिंदगी को इस कदर आसान किया, मैंने जिंदगी को इस कदर आसान किया, किसी से माफी मांगी और किसी को माफ किया. किती सोपं आहे. कुठे ते डोकं आपटत बसायचं दगडांवर, त्याच्यापेक्षा त्याला माफ करा नाहीतर माफी मागा आणि पुढे चला. तर व्यक्त होण्याचं हे मोठं सामर्थ्य आहे, ही ताकद आहे. तुम्हाला ते गवसलंय, ही जी ताकद तुम्हाला गवसलेली आहे, मला असं वाटतं ही ताकद तुम्हाला नेहमी समाधान देत राहील, आनंद देत राहील आणि तुमच्याबरोबर इतरांना सुद्धा हा आनंदाचा वाटा मिळेल याची मला खात्री आहे. तेव्हा माझा या निमित्ताने बोलवलं तर सांगायचा जो काही थोडा अधिकार असेल तो आहे की आता थांबू नका. धन्यवाद. जय महाराज.